वसंतराव डावखरे सर्व पक्षांमध्ये आपले ऋणानुबंध निर्माण करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून निरंजननी सुद्धा तोच वसा घेण्याचं ठरवलेलं आहे. तो आमदार म्हटल्यानंतर तो चतुरस्थ असतो. आमदाराला विधानसभा एकटी नसती. एकदा आमदार झाला की तो महाराष्ट्र राज्याचा आमदार होतो. तो कुठेही प्रश्न मांडू शकतो, कुठेही तो भेट देऊ शकतो. 26 तारखेला पाऊस पडणार, मतांचा पण पडणार आणि नॅचरल पाऊस पण पडणार, म्हणून त्या सर्व गोष्टींचं नियोजन करायला लागणार आहे. 1 जुलैला आपण परत जल्लोष करण्याकरता परत भेटू असा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण निरंजन डावखरेंना विश्वास देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की या नरेश म्हस्के सारख्या रस्त्यावरील कार्यकर्त्याला आपण 12 दिवसात खासदार केलेला आहे आणि लगेचच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली. निरंजन आणि आमची नेहमीच चर्चा होत होती कशा पद्धतीने तयारी करायची, कशा पद्धतीने लोकांसमोर जायचं, आणि बातमी आली की आमच्या अभिजित पानसेने फॉर्म भरला. पण निरंजनजी भाग्यवान आहात. असं पाठीशी पाठबळ असणं हे फार कमी लोकांच्या नशिबी असतं आणि मला आनंद आहे. निरंजनजी माझे मित्र आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत तसेच संबंध जपण्याचा प्रयत्न केला. सन्माननीय राजसाहेबांचा चरण स्पर्श करून मी अभिजित पानसे आणि अविनाश जाधव इथे वचन देतो, जेवढी तयारी आमच्याकडनं झालेली आहे ती सगळी मतं निरंजनजींच्या पारड्यात पडतील याच्याविषयी खात्री बाळगावी. 1 जुलैला परत निवडून आल्यावर विजय मिळाव्याला आम्ही इथे पुन्हा येऊ. निरंजन, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. निरंजनजी डावखरे यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि शिवसेना म्हणून आणि आम्ही कुठेही कमी पडणार नाही. ज्या पद्धतीने ठाणा लोकसभेमध्ये मला निवडून आणण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्याच पद्धतीने या ठिकाणी मी शब्द देतो की आमचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही संपूर्ण नोंदणी जवळजवळ 2,26,000पेक्षा जास्त नोंदणी ही पूर्णच्या पूर्ण 5 जिल्ह्यांमध्ये झालेली आहे. या 5ही जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 98,000पेक्षा जास्त नोंदणी ही ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. ही निवडणूक तोच उमेदवार जिंकतो ज्या उमेदवाराबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची असणारी फौज असते. तोच उमेदवार या निवडणुकीमध्ये यशापर्यंत जातो. आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पहिल्या पसंतीचंच मतदान हे अॅडव्होकेट निरंजन डावखरे साहेबांना मिळवून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न 26 तारखेपर्यंत आपल्याला सर्वांना करायचे आहेत. मला खात्री आहे आपल्यापैकी प्रत्येक जण, इथे असणारा प्रत्येक जण महायुतीचा कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडेल. पुन्हा एकदा आपणा सर्वांना आणि आपल्या सर्वांच्या वतीने अॅडव्होकेट निरंजन डावखरे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यात आणि कोकण विभागात आपल्या महायुतीला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं प्रचंड यश प्राप्त झालं. प्रचंड अशा प्रकारची यश हे कोकणाने आपल्याला दिलं आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीतून हे यश आपल्याला या ठिकाणी साकारता आलं, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात साकारता आलं. त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे. आणि आता त्याच्या पाठोपाठ कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद हा निश्चितपणे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि निरंजन डावखरे यांच्यासारखा एक अतिशय तरुण तडफदार अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे. गेल्या 2 टर्ममध्ये 12 वर्ष निरंजन यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या स्वभावाने, आपल्या संपर्काने सर्वांना जिंकणारा अशा प्रकारचा आपला उमेदवार आहे. विशेषतः ज्या प्रकारे ते आपलं संपर्क सगळीकडे ठेवतात
हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण हा मतदारसंघ अत्यंत मोठा आहे। या ठिकाणी अख्खं कोकण त्याच्यामध्ये येतं। जवळपास मला वाटतं का 39 मतदारसंघ विधानसभेचे याच्यामध्ये येतात, त्यामुळे इतका मोठा सगळा पसार आहे। पण तरी देखील विधान परिषदेमध्ये पदवीधरांचे प्रश्न तर त्यांनी मांडलेच, पण जनसामान्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न देखील अत्यंत पोटतिडकीने त्यांनी मांडले आणि सभागृहातला परफॉर्मन्स देखील त्यांचा हा अतिशय चांगला राहिलेला आहे। विधान परिषदेतला एक अतिशय जागरूक आणि ऍक्टिव्ह आमदार म्हणून त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं। पण ही गोष्ट देखील तेवढीच खरी आहे की ही निवडणूक ही प्रचाराच्या निवडणुकीपेक्षा नियोजनाची निवडणूक आहे। ज्या प्रकारे निरंजन यांचा चेहरा ओळखीचा चेहरा आहे, लोकांमधला चेहरा आहे, त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त मतदार हे आपण मतदान केंद्रापर्यंत नेऊ तेवढा मोठा फायदा आपल्याला निश्चितपणे होईल। आता खोटे नरेटिव्ह या ठिकाणी कसे आपल्याला दूर करता येतील आणि खरे नरेटिव्ह जनतेला लोकाभिमुख अशा प्रकारचे नरेटिव्ह आपल्याला कसे निर्माण करता येतील याची सुरुवात आपण केलेली आहे। आणि त्या सुरुवातीमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल या निवडणुकीचा असणार आहे। आणि मला विश्वास आहे की 1 तारखेला 1 जुलैला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी निरंजन डावखरे तर निवडून येतीलच, पण खऱ्या अर्थानं या 4ही जागांवर अतिशय चांगली सरशी ही आपल्या महायुतीची होईल अशा प्रकारचा विश्वास मला आहे। निरंजन देखील सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून आहे आणि कामही तो करतोय। त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या बाहेरचे प्रश्न देखील त्यालाही हात घातलाय। त्यांनी अनेक वेळा सभागृहामध्ये मी पाहिलंय की प्रश्न उपस्थित केले, त्याला न्याय मिळवून दिला। त्याला कधी उत्तर मिळवायचं असेल तर माझ्याकडे तो यायचा आणि मी हे प्रश्न विचारणार आहे, तर त्याला एक सकारात्मक उत्तर दिलं तर त्यांना न्याय मिळेल। म्हणजे त्याचं वैयक्तिक काही नाही, एक त्या प्रश्नाला वाचा फोडायची आणि त्याला न्याय मिळवून द्यायचा अशा प्रकारचं पोटतिडकीने त्यांनी 12 वर्ष काम केलं। आपल्याला सुशिक्षित आणि पदवीधर मतदाराला देशाची आणि आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या राज्याची प्रगती आणि उत्कर्ष कशामध्ये आहे याची जाणीव असल्याने खऱ्या अर्थाने या महायुतीला म्हणजे आपल्या निरंजनला पाठिंबा भरपूर मिळेल। कारण या संपूर्ण कोकणामध्ये आपल्या महायुतीला वर्चस्व महायुतीला मिळालेलं आहे। परंतु आपल्याला एवढंच मी सांगतो की येणारा उद्याचा जो काही काळ आहे तो महायुतीचाच आहे, कारण महायुतीच्या माध्यमातून आपण या राज्यात आणि केंद्रामध्ये देखील केलेलं काम लोकांसमोर आहे। आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन, सगळ्यांनी मिळून महायुती म्हणून शिवसेना, भाजपा, आता राष्ट्रवादी आहे, मनसे आहे, आणखी अनेक लोकांनी पाठिंबा आपल्याला दिलेला आहे। त्यामुळे आपली वज्रमुठ घट्ट आहे आणि सगळ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र आल्यानंतर मला वाटतं ही निवडणूक जी आहे आपल्याला अवघड नसली तरी सुद्धा कोणी गाफील राहू नका। आपण आपले जे जे काही नेटवर्क आहे, ज्या ओळखी आहेत, जिथे संबंध आहेत, तिथे तिथे प्रत्येकाने आपण सांगायचं आहे की निरंजन डावखरे यांनी केलेलं काम, या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये आपण द्या, एवढंच विनंती त्यांना करायची आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी निरंजन डावखरे यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि कार्यकर्त्यांनी मनापासून आपण काम करा आणि एक रेकॉर्ड ब्रेक विजय या ठिकाणी मिळवा। धन्यवाद। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, खऱ्या अर्थाने एक फार मोठी शक्ती आपल्या सगळ्यांची माझ्या मागे आशीर्वाद रूपी आहे। माननीय हिंदूराव साहेब आहेत, माझ्या पहिल्या निवडणुकीपासून ज्यांची नेहमीच मला साथ लागले ते सगळेच नेते आज मंचावर उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्यांचाच प्रेम आशीर्वाद असा नेहमीच जे समोर बसलेले आहेत त्यांच्या माध्यमाने पण भेटत राहिलेला आहे। माझा स्वार्थ या इकडे निवडणुकीचा आहे आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या दृष्टिकोनाने या 26 तारखेला होऊ घातलेल्या
जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना एक फार मोठी ताकद, फार मोठी शक्ती खर तर या पूर्ण कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबर माझं कार्य या मतदारसंघामध्ये गेली 2 टर्म आपल्या समोर कर्तव्यपथ या कार्य अहवालाच्या माध्यमाने मी समोर ठेवलेलंच आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये फार मोठ्या ताकदीने प्रत्येक मतदारापर्यंत सुनियोजित पद्धतीमध्ये म्हणजे 15-20 मतदारांची जबाबदारी घेऊन आपल्याला मतदान उतरवायचं आहे. येत्या 26 तारखेला डावखरे निरंजन वसंत असं नाव त्या बॅलेट पेपरवर आहे आणि डावखरे निरंजन वसंत या नावासमोर आपल्या माध्यमाने सर्व मतदारांना विनंती व्हावी की त्यांचं प्रथम पसंतीचं मत भेटून या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे मला मोठं यश भेटावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. डावखरे निरंजन वसंत यांना तुमचे पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करा ही विनंती.